शेतकऱ्यांचे श्रम आणि शेती संस्कृती प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी सोमवारी पन्हाळा तालुक्यातील बांदिवडे येथील देवगिरी फार्म कृषी पर्यटन केंद्राला भेट दिली। एक दिवस बळीराजासोबत या उपक्रमातून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः शेतात रोटावेटर चालवत भात शेतीची मशागत केली, तसंच इंद्रायणी भाताची रोप लावणी करत शेतकऱ्यांसोबत श्रमदान केलं। सेंद्रिय शेती, पारंपरिक बियाण्यांचं संवर्धन आणि ग्रामीण पर्यटनाच्या उपक्रमांबद्दल त्यांनी विशेष कौतुक केलं। एक दिवस बळीराजासोबत या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी सोमवारी बांदिवडे येथील देवगिरी फार्मवर दिवस घालवला। शेतीची केवळ पाहणी न करता त्यांनी स्वतः रोटावेटर चालवून रोप लावणीपूर्वीची मशागत केली। त्यानंतर शेतकऱ्यांसोबत चिखलात उतरून इंद्रायणी जातीच्या भाताची पारंपरिक पद्धतीनं रोप लावणी केली। यावेळी देवगिरी फार्मचे सुखदेव गिरी आणि नीलांबरी गिरी यांनी फार्मवर जतन केलेल्या 14 प्रकारच्या पारंपरिक भात बियाणांची आणि 21 प्रकारच्या आंब्यांच्या वाणांची माहिती दिली। देशी गाईच्या शेण आणि गोमूत्राच्या सहाय्यानं सेंद्रिय शेती कशी केली जाते याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली। फार्मवर होणारे रानभाज्या महोत्सव, चिखल महोत्सव, शेती संस्कृती आणि ओळख सेंद्रिय शेतीची हे उपक्रम ग्रामीण पर्यटनासह शाश्वत शेतीला नवी दिशा देणारे आहेत असं सांगत डॉक्टर राठोड यांनी गिरी दाम्पत्याचं कौतुक केलंय। तर चला मातीशी नाळ जोडूया या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या पर्यावरणपूरक मातीच्या घराचीही डॉक्टर राठोड यांनी पाहणी केली। माती, दगड आणि चुन्याच्या सहाय्यानं उभारलेले हे घर निसर्गाशी सुसंगत जीवनशैलीचं उत्कृष्ट उदाहरण असल्याचं त्यांनी नमूद केलं। यावेळी तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, नायब तहसीलदार विजय जाधव, तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप, प्रसाद गिरी, लक्ष्मी भारती, राजगुरू गोसावी, सरपंच हौसाबाई गवळी यांच्यासह शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।